हिंदू वीरशैव लिंगायतसाठी महिला शक्तीची वज्रमूठ, शेकडो महिलांनी केला निर्धार. हिंदू वीरशैव लिंगायत मंचचा उपक्रम. काशीपीठांच्या जगद्गुरूंनी केलेल्या आवाहनानंतर हिंदू वीरशैव लिंगायत मंचने पुढाकार घेत महिलांकडून प्रबोधन प्रचार यात्रेची सुरुवात केली आहे. यातील एक कार्यक्रम अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगर येथे मंगळवारी रात्री संपन्न झाला. वीरशैव लिंगायत ही हिंदू धर्माची एक शाखा असल्याचं प्रतिपादन आणि जनगणनेवेळी कॉलममध्ये हिंदू लिहिण्याचे आवाहन काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजींनी यांनी केले आहे. त्याला पुढे नेण्याची जबाबदारी आणि प्रबोधन कार्य हिंदू वीरशैव लिंगायत मंचने हाती घेतले आहे. 2022च्या जनगणनेनुसार लिंगायत समाजाची स्वतंत्र नोंद घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा व अल्पसंख्याक दर्जा देणे अनुज्ञेय नाही असे राज्य सरकारनेही म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेत नवीन धर्म जन्माला घालण्याची किंवा कोणत्याही धर्माच्या अंतर्गत हस्तक्षेप करण्याची तरतूद मुळीच नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते 2011 पर्यंतच्या जनगणनेपर्यंत हिंदू वीरशैव लिंगायत समाजाने स्वतःचा धर्म नोंदवताना हिंदू असाच नोंदवला आहे. हिंदू वीरशैव लिंगायत समाजाच्या पूर्वजांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक जनगणनेच्या वेळी स्वतःची नोंद हिंदू अशीच केलेली आहे. वर्षानुवर्षे वीरशैव लिंगायत समाज स्वतःची नोंद हिंदू अशी करत आला असताना या समाजाला विशिष्ट भूलथापांच्या जंजाळात अडकवून व समाजाची खरी ओळख मिटवू पाहणारे राष्ट्रविघातक प्रयत्न हाणून पाडण्याची निश्चित वेळ आता आली आहे असल्याचे वक्तव्य यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. याप्रसंगी जिल्हा संयोजक चिदानंद मुस्तारी, शहर संयोजक सचिन विभूते, श्री बसया स्वामी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. नमस्कार. मी आज करी वीरभद्र देवस्थान वीरभद्र येथे आज एक मोठी बैठक, महिलांची बैठक घेण्यासाठी इथं आलेलो आहे. मी हिंदू वीरशैव लिंगायत मंच जिल्हा संयोजक चिदानंद मुस्तारे आणि आमची टीम या ठिकाणी आलेली आहे. सध्या आपल्या भारतामध्ये गेल्या 22 वर्षांनंतर प्रथमच जनगणना होत आहे. आता ग्रहगणना झालेली आहे. आता जनगणनेसाठी फेब्रुवारीमध्ये जो जनगणना होणार आहे त्याची संभ्रम निर्माण झालेले आहे. त्यासाठी हिंदू वीरशैव लिंगायत मंच महिलांना जागरूक करण्यासाठी आज इथे सर्व महिलांना बोलून कारण ज्यावेळी जो व्हिडिओ येतो, अधिकार येतो, घरात महिलाच असतात, पुरुष वर्ग सर्व कामाला जातात, पण त्यांना माहिती कसं असावं, जनगणना कसं करावं यासाठी महाराष्ट्र हिंदू वीरशैव लिंगायत मंच आणि जिल्हा सर्वेकडे जनजागरण मोहीम करत आहे. त्यासाठी इथले लोक चिदानंद स्वामी म्हणा, आमचे बसया स्वामी म्हणा, या भागामध्ये फिरून आम्हाला सहकार्य करत आहेत. आणि यासाठी आता आरती झाल्यानंतर पुण्याच्या महिलांना मी सांगणार आहे की आपण जनगणनेने नोंद कसं करावं, आपली जनगणना कशी करावी. तर जनगणनेमध्ये कॉलम्स येणार आहेत. अजून आपला राष्ट्रीयचा अजेंडा आले नाही, पण हिंदू धर्म 7 कॉलममध्ये हिंदू धर्म असल्यामुळे हिंदू करावे. आणि ते सर्व समाजांनी जरी जाती धर्मामध्ये वीरशैव किंवा वाणी प्रबोधन करत आहोत. प्रथम 7 कॉलममध्ये जे धर्माचा असतो त्यामध्ये हिंदूमध्ये आपण हिंदूला टिक करावे. नंतर जातीमध्ये लिंगायत म्हणून टिक, वीरशैव लिंगायत किंवा वाणी. नंतर उपजातीमध्ये गोष्टी, आपल्या जो 18 पगड जाती आहेत, गोष्टी म्हणा, तेली म्हणा, हडपद म्हणा, या जंगम म्हणा, बेडा जंगम म्हणा, असं ते केल्यावर हिंदू बेडा जंगम, हिंदू गोष्टी अशा असल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होईल. आणि आपल्या हिंदू धर्माची सनातन, आपण वीरशैव समाज हा हिंदूचा सनातन भाग असल्यामुळे हजारो वर्षाची परंपरा आहे. तर आपण त्यासाठी जागरूक राहावं असं विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद. ओके.